तर आम्ही अचानक भयानक फिरायला चाललोय हम्पीला आणि मॅनेजमेंट सगळं केलंय. तुम्हाला गाडी येणार होती 10 वाजता, आम्ही चाललोय रात्रीचे 1 वाजता. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. गणपती बाप्पा मोरया. बघू आता हम्पीत काय काय घडते का नुसतं गाडीतच फिरतोय. माझा एक मित्र आहे ललित नावाचा, त्यांनी मला 3-4 दिवसापूर्वी अचानक भयानक मध्ये विचारलं की बाबा आपल्याला हम्पीला जायचंय येतोस का. आणि त्याच्यात ऑलरेडी 6 जण फिक्स होते, 6 जण का 5 कपल असतात. तर तुम्ही येत आहे का. ठीक आहे म्हटलं आणि सगळ्या प्लॅनिंगला गोडा लावला. हॅलो, गुड मॉर्निंग. आता आम्ही पोहोचलोय विजयनगर बॉर्डरला आणि मस्त नाश्ता करायला थांबलोय. आणि कर्नाटका बाउंड्रीला गाडी अडवलेली. 15 ऑगस्ट दिवशी आम्ही त्यांना 100 रुपये देऊन गप केले. ते बी द्यायची गरज नव्हती ऍक्च्युली. 100 रुपयात स्वातंत्र्य मिळालं. नमस्कार मंडळी, मनीच्या ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर ब्लॉग करायचं स्पेशल कारण आहे, पण ते कारण जे घडणार होतं, घटना घडणार होती तीच घडणार. जोरदार आमचा प्लॅन अचानकच ठरलेला हम्पीला फिरायला यायचा. रात्री 10 वाजता पुण्यातून निघणार होतो, जे की आम्ही निघालो 1 वाजता. पोहोचणार होतो इथे हम्पीमध्ये 9 वाजता, 9ला, पण आम्ही पोहोचलोय दुपारी 2 वाजता. आणि मग हॉटेल रूम्स वर जाऊन तिथून पुढे आवरून 3ला बाहेर पडून आता लोकेशन्स पाहायला आलो. पण निघालो रूम मधून आवरून आणि धो पाऊस आलाय. आमचं दुर्दैव आहे. अफसोस. तर सगळंच लेट झालं. ते लेट झाल्यानंतर असं वाटलं की आलोय हम्पीला तर ऍटलिस्ट 2 किंवा 3 पॉइंट तरी करावे. आणि एवढा भयंकर पाऊस सुरू झाला की अजून चालूच येतो. आम्ही जेवायला आलोय. दुपारचं जेवण पण लेट आहे आमचं. दुपारचं म्हणजे काल रात्री मला वाटतं पुलाव खाल्ल्यानंतर आत्ता आपण जेवायला लागलो. आणि ह्याला सगळ्याला कारणीभूत कोण असेल तर तो आहे ललित चौधरी. कमाल करती आपने, कितने टॅलेंटेड आहे आप. अमेजिंग. या माणसामुळे सगळं घडलंय. मी मॅनेजमेंट केले, त्यावर विश्वास ठेवून डोळे झाकून मी म्हणले यायला तयार आहे. 24 तास झाला आपण गाडीत बसतोय. ललित काय वाटतं याच्यावर बोलायचं, काय बोलायचं. 24 तास बोलायला काय ठेवलंच नाही. ठेवणार मुद्दा आहे की मॅनेजमेंट मी केलंय असं सांगून मला बदनाम केलं जाते. माझा वापरला गेला मॅनेजमेंटला. लोक ते होते. ललित याच्या मागे लॉजिक काय आहे की रात्री निघायचं, सकाळी पोहोचायचं, दिवसभर आपण हम्पी फिरायचं आणि रात्रीचा स्टे मुरुडेश्वरला 300 किलोमीटर लांब हम्पी बसून घ्यायचा. फक्त लॉजिक मी काहीच लावलेलं नव्हतं. तर लॉजिक लावलं तर रोहित नाही. आणि एक होतं की हम्पी मध्ये हॉटेल नाही म्हणून त्याने डायरेक्ट मुरुडेश्वरला हॉटेल घेतली. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना. आणि आमचं जेवण आलंय फायनली. बरं वाटतंय. भूक लगी जोरों की भूक लगी. तुम्ही बघू शकता काल रात्री नंतर आता जेवल्याचा परिणाम. इथं ताट धुवायची सुद्धा गरज नाही, एवढं क्लिअर करून टाकलेत ताट. मस्त आमचं जेवण तर झालंय. सुखाचं काम झालंय 24 तासात जेवण. आणि आत्ताच काही लोकांकडून इथल्या फिरायला आलेल्याच कळतंय की आता अर्ध्या तासात सगळं इथलं बंद होणार. ते कोरॅकल राईड्स जे आम्हाला करायचं होतं ते तर बंदच आहे पावसामुळे. त्याचं रिझन म्हणजे खूप पाऊस पडतोय आणि खूप पाणी आहे. म्हणजे त्याला फिरवायला सुद्धा लागणार नाही. तर डिंगरी आमची अशीच होईल. त्यामुळे हम्पी आमचं काही होणारच नाही हे तर क्लिअर आहे. झालंच नाही. मला तुम्ही सांगा आता तुम्ही जो प्लॅन केलाय त्याचा हम्पीचा. आता याच्यात तर मी काय बोलू शकत नाही, कारण की आता ही नैसर्गिक गोष्ट आहे. पाऊस आलेला आहे. पावसाचं नाही, तुम्ही असं कसं सिलेक्ट. आपण सगळ्या गोष्टी आपण थेरॉटिकली आपण केल्या, पण प्रॅक्टिकल ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. आपण त्या सगळ्या गोष्टी आता बघतोय. बिलकुल चुप. नक्कीच जो उद्याचा दिवस असणार आहे तो चांगला असणार आहे. हम्पी फिरून झाल्यानंतर हॉटेल मुरुडेश्वरला का? कारण आम्हाला कोस्टल एरिया कव्हर करायचा होता. और तो और मैंने तो यहाँ तक सुना है कि आप दानी हैं, ज्ञानी हैं, अंतर्यामी हैं, बहुत बड़े स्वामी हैं, शक्तिमान हैं, बुद्धिमान हैं, बल्कि मैं तो ये कहता हूँ कि आप पुरुष ही नहीं महापुरुष हैं. महापुरुष महापुरुष. तर मग आम्ही गोकर्णा, होन्नवर आमचा प्लॅन पाठवला आहे. तर शब्द काही निघत नाहीये. दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. आणि देवाची कृपाच म्हणायची. 24 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आणि देवाने आमच्यावर दया दाखवली. पाऊस थांबवला आणि
खूपच भारी स्पॉट आहे हा आणि बरं वाटतंय आम्ही आलोय फायनली एक स्पॉट बघायला. आणि आता आपण बघणार आहे गणपती बाप्पा. खूप भारी आहेत, आम्हाला आता दिसलेत. दगडातलेच कोरलेले मस्त आहेत. चला बघूया. खूपच सुंदर. पाऊस थांबला त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी थोडंफार तरी व्ह्यू मिळाला. आणि आता आम्ही चाललोय विरूपाक्ष मंदिराकडे. तर आमचे काही जणांना एंट्री मिळाली आणि जोपर्यंत चाललेलो तिथपर्यंत तर आमची एंट्री बंद झाली मागच्या गेटनी. आता आम्ही फ्रंट गेटनी चाललोय. ते आजपर्यंत मंदिर चालू असतं. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी. आम्ही आता आलोय विरूपाक्ष मंदिराजवळ. तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल विरूपाक्ष मंदिर. आणि खूपच सुंदर मंदिर आहे खरंच. बाहेरूनच एवढं सुंदर आहे, आतून तर असणारच आहे. आणि भारी वाटतंय खरंच हम्पीला येऊन. खूप भारी वाटतंय. इतकं ऐतिहासिक आहे सगळं. 20 माळांचं मंदिर आहे. हम्पी अख्खा हम्पीच आतापर्यंत जेवढं आम्ही पाहिलं ऐतिहासिक आणि इतकं भव्य दिव्य आहे. आल्याचं सार्थक झालंय. आता मंदिरात जाऊया आपण. तर आम्ही आता विरूपाक्ष मंदिराच्या एंट्रन्स मधून आत आलोय. जे आम्हाला वाटत होतं एंट्रीला जे दिसते तेच मंदिर आहे, पण ती फक्त एंट्री आहे. आणि आतमध्ये खूप मोठा एरिया आहे. तिकडे आत मंदिर आहे. तर आपण त्या मंदिराकडे जाणार आहे आता. आणि हे बघा मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर भव्य असा नजारा दिसतोय. ही रोषणाई, ही लाईट, त्यात चमकणारी निकिता. तर मंदिराच्या मेन एंट्रन्स मध्ये आम्ही आलोय. तर तुम्ही इथं बघू शकता सगळं दगडावर केलेलं वर्क आहे. आणि लय म्हणजे लय आखीव आणि रेखीव असं काम आहे. तरी सुद्धा मंदिर अजून लांब आहे. तिकडे जायला वेगळाच रस्ता दिसतोय अजून. तर आपण बघूया पुढचं काय आहे ते. आम्ही दोघंजण मंदिराच्या गाभाऱ्यात चाललो. आत बहुतेक कॅमेरा नाही चालणार. जेवढा आम्हाला दाखवता येईल तेवढा आम्ही तुम्हाला दाखवतो. तर आता गाभाऱ्यातून आम्ही बाहेर आलो दर्शन घेऊन. खूप भारी वाटलं. विरूपाक्ष म्हणजे महादेवच, महादेवाचीच पिंड होती. खूप छान. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला पण अजून मंदिर आहे. आता हे कोणतं आहे माहित नाहीये, पण खूपच मोठं आहे. जितके बघल तेवढं कमी आहे. उशीर झालाय त्यामुळे आता परत जातोय आम्ही. तर आम्ही मंदिराच्या बाहेर जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जरा फेरफटका मारायला आलोय. दर्शन तर चांगल्या पद्धतीने झालं. देवाचीच कृपा की एवढा लेट होऊन, एवढं सगळं होऊन, एवढा पाऊस येऊन आम्हाला काही स्पॉट बघायला मिळाले. इथं कपड्यांचं, बॅग्सचं, छान छान बॅग्स आहेत. सगळंच मार्केट आहे रे. आता मंदार मला काहीतरी घ्यावंसं वाटतंय. हे हेरम कसं आहे? काय घेतलं?
ते हम्पीचा पूर्ण जे देवस्थान आहे जे आम्ही घेतलेलं की आठवण राहील दाखवायला की लवकर बघा. मैं इधर ये हम्पी में ये शॉप में आया हूँ. ये दादा मेरे को कुछ कम नहीं कर रहे. हमको दे दीजिएगा, बहुत जरूरी है. हमको काहे नहीं मिल सकता है माधव? ए विनोद, हम तुमसे ज्यादा गरीब हैं. ए हेलो, हम तुमसे ज्यादा गरीब है. मला मस्त ही विणलेली अशी बॅग आहे ती आवडली आहे. छोटूशीच आहे, पोटली पण होते याची. 450 मध्ये. तो 750 बोलत होता, कमी करून म्हणे 450. तर मी हे फ्रीज मॅग्नेट घेतले ज्याच्यात खलबत्ता आहे, मिरची, आलं, लसूण, असं चटणी करायचं सगळं साहित्य आहे त्याच्यावर आणि खूप छान आहे ते. तर आता आम्हाला खूप छान वाटले हम्पीचं मार्केट फिरून आणि आजचा दिवस आमचा एंडला चांगला गेलाय. ओव्हरऑल हम्पी मध्ये आमचे जेवढे स्पॉट जमत होते तेवढे बघून झालेत, मार्केट फिरून झालंय आणि खरंच भारी वाटतंय. आणि ते पण फक्त 2-3 तासामध्ये. पावसाने आमच्यावर उपकार केले कारण पाऊस जर थांबला नसता तर आमचा हम्पीचा दिवस पूर्णपणे वाया गेला असता. शक्यच नाही, म्हणजे आमचा एकही स्पॉट झाला नसता. आम्ही रिटर्न तसेच परत जाणार. मस्त खरेदी झालीये. तर हम्पीचा आजचा व्लॉग आम्ही इथंच संपवतोय. पुढचा व्लॉग बघण्यासाठी मनीच्या व्लॉग्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि बघत राहा मनीचे व्लॉग्स.